ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार फुटल्यानं ठाकरेंना मोठा धक्का बसला आणि या खासदारांबद्दल संताप व्यक्त करताना संजय राऊतांची भर पत्रकार परिषदेत जीभ घसरली आहे, ज्यावर सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. पण त्यानंतर राऊत आपल्या शब्दांवर ठाम असल्याचं पाहायला मिळतं आणि यावरून राजकारण तापण्याची चिन्ह आहे. भावासारखं प्रेम केलं हे कोण जाताय हे नाही, डोंट कट, हे कट मत करना. हाँ, ये लोग जो है बेईमान लोग है. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदार फुटलेत. ही बाब उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागली आहे. उद्धव ठाकरेंनी भावासारखं प्रेम करूनही खासदारांनी बेईमानी केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. बंडखोर खासदारांवर टीका करताना संजय राऊतांचा एका क्षणी तोल ढळला. त्यांनी बंडखोर खासदारांना थेट शिव्यांची लाखोली वाहिली आहे. एवढंच नव्हे तर माध्यमांनी शिव्या दिलेल्या ओळी कट करू नयेत आणि बीप करू नयेत असंही त्यांनी लगेच सांगून टाकलं. श्रद्धा म्हणतो, अहो खासदार का आमदार का एखादाने जातात. आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत जे दिलेलं आहे ते आम्हाला विसरता येणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना. हां, उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. हे कोण जाताय हे नहीं, डोंट कट, ये कट मत करना. हाँ, ये लोग जो है बेईमान लोग हैं. ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है, ऐसा अब लगने लगा है. संजय राऊतांनी खासदारांना केलेल्या शिवीगाळीवरून शिवसेना संतप्त झाली आहे. लाखो मतदारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांना शिव्या देणाऱ्या संजय राऊतांची पात्रता काय, असा सवाल खासदार नरेश म्हस्केंनी केलाय. लाज वाटली बाई अशा पद्धतीची वक्तव्य करण्याची. जे खासदार हे एवढ्या लोकांचं लोकप्रतिनिधित्व करतात, लोकांमधून निवडून आलेले आहेत. संजय राऊत, तुमची योग्यता काय? तुम्ही अशा पद्धतीने त्यांना शिवी देता. अहो, तुम्ही तुमची योग्यता असती तर लोकांमधून निवडून आल्या असतात. ज्या आमदारांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही शिव्यांची लाखोली वाहताय. तुमच्यात हिंमत आहे ना, तुमच्यात हिंमत आहे तर उभे राहा ईशान्य मुंबईतून आणि निवडून येऊन दाखवा. कसल्या भाषा करताय, कसल्या शिवाय देताय. जेवढं संजय राऊत अशा शिवराळ भाषा वापरतात तेवढं सेनेला जास्त उभाटाला जास्त नुकसान होते. आम्ही गुवाहाटीला होतो, बरोबर. गटारातली प्रेत आणि काय रेडा, आमच्या महिला खासदारांना तर काय शब्द वापरले तुम्ही माध्यमांनी पाहिलेले, ते ऐकलेले आहेत. हे असलं बोलले, आम्हाला एवढं घाणघाण बोलले. विधानसभेच्या मतात काय झालं, आम्ही 40 होतो, आम्ही 60 झालो. उबाटा कुठं खाली रसा तळाला गेली. ते जेवढं असलं शिवराळ बोलल तेवढं उद्धव ठाकरे साहेबांना जास्त नुकसान ते करणार आहे. तर खासदारांनी दिलेल्या शिव्यांचा कोणताही पश्चाताप होत नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. खासदारांसाठी ज्या शब्दांचा वापर केला पाहिजे त्याच भाषेचा वापर केल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. बेईमानांसाठी अशीच भाषा वापरायला पाहिजे असंही राऊत म्हणाले. मराठी में ऐसा यूज होता है तो महाराष्ट्र में ये हमारा रेगुलर भाषा है. तो आप गलत नहीं मानते? क्या गलत है? जिसको जिस भाषा का इस्तेमाल करना चाहिए वो भाषा का इस्तेमाल होना चाहिए. जिसको जो भाषा समझ में आती है वही भाषा का इस्तेमाल होता है. और कब कौन सी भाषा का इस्तेमाल होना चाहिए मुझे मालूम है. मैं एडिटर हूँ सामना का, 47 से मुझे भाषा का पूरा. पर सर, पार्लियामेंट्री एथिक्स आप जो लोग इसको फॉलो करते हैं, आपको उनमें थोड़ा गलत इंप्रेशन नहीं पड़ता? ऐसी मैं पार्लियामेंट में नहीं भाषा का इस्तेमाल किया है ना. हाँ जी. कोई अगर बेईमानी करता है तो उससे क्या करेगा. दुसरीकडे सुषमा अंधार यांनीही बंडखोर खासदारांना जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांना त्यांचे खासगी मोबाईल नंबर देणार असल्याचं सांगितलंय. या सगळ्या ज्यांना वाटतंय की आपण फार मोठा तीर मारलाय त्या सगळ्यांचे फोन नंबर आम्ही सगळ्या शिवसैनिकांना देत आहोत. कारण हा प्रश्न आता तुम्ही आमच्या भावनांशी खेळताय. इजा झाला, बिजा झाला. शिवसेनेच्या पहिल्या बंडावेळी आमदारांनी संजय राऊतांच्या भाषेमुळे आपण कधीही न परतण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केला होता. यावेळी संजय राऊत काही संयमानं वागत होते, पण बंडखोर परत येणार नाही हे स्पष्ट झाल्यानं संजय राऊतांच्या मनातल्या भावना शिव्यांच्या रूपानं बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं. उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली.